याचा पुढील घटक आहे संरक्षण क्षेत्र. म्हणजे मराठी भाषेचा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये उपयोग होतो पाहताना आपल्याला लक्षात येतं की वैद्यकीय क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र आहे, संवाद क्षेत्र आहे, शेती क्षेत्र आहे आणि त्यानंतर संरक्षण क्षेत्र. स्वतःचे संरक्षण ही प्रत्येकाची गरज असते, त्यामुळं देशाच्या धोरणात संरक्षण धोरण फार महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी सैनिक नेमले जातात. संरक्षण क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला जातो. सैनिकांची चिंता आणि परिश्रम जे काय त्यांनी केलेले किंवा देशाच्या सीमारक्षणासाठी तसे देशांतर्गत होणाऱ्या संरक्षणामध्ये विविध तांत्रिक प्रणालींचा देखील वापर केला जातो. मोठमोठी शस्त्र उपकरणं वापरून हे क्षेत्र अधिक सुरक्षित करण्यावर भर दिला जातो. दळणवळणासाठी आवश्यक आधुनिक अशा उपकरणांचा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निर्मिती केली जाते. तंत्रज्ञान जसे सामान्य माणसांना त्यांना रोजच्या गरजेत उपयोगी पडते, तसेच भारताच्या सुरक्षा दलात नेव्ही, आर्मी, एअरफोर्स यांनाही ते उपयोगाचं पडतं. त्यानंतर शासकीय क्षेत्रामध्ये देखील आपल्याला माहिती आहे शास्त्रीय कार्यालयातील सर्व कामं संगणकावर चालतात. दस्तऐवजाची नोंदणी, विवाह नोंदणी किंवा एखाद्या दस्तऐवजाची नक्कल आदी सगळी कामं ही संगणकावरच घेतली जातात. हे रेकॉर्ड नीट राहावं यासाठी काही व्यवस्था करायला हवी. या क्षेत्रामध्ये व्यवसाय, नोकरी यावर संशोधनाला देखील वाव आहे. त्यानंतर पुढचं क्षेत्र आहे दळणवळणाचं क्षेत्र. दळणवळण हे जगातील सर्वात महत्त्वाचं गतीने वाढणारं क्षेत्र. प्रत्येक देशात आयात निर्यातीचे काम मोठ्या प्रमाणावर चालते. याला दळणवळण म्हटलं जातं. ऑनलाईन पद्धतीद्वारे घरबसल्या रेल्वेची किंवा विमानाची तिकीटं घेणं, रद्द करणं, प्रवास पुढे ढकलणं हे सगळं शक्य झालेलं आहे. GPS प्रणालीद्वारे, गुगल मॅप्सच्या आधारे आपण अचूक ठिकाणी पोहोचू शकतो. पेट्रोल पंप, हॉटेल इत्यादी ठिकाणं कुठं आहेत हे देखील आपल्याला मॅपद्वारे कळतं. म्हणजे एक प्रकारे प्रवासातील सोबती म्हणून आपण गुगल मॅपकडे पाहू शकतो. खरेदी विक्रीच्या क्षेत्रातही म्हणजे विचार केला तर सध्या ऑनलाईन शॉपिंगचा काळ आहे, त्यामुळे घरबसल्या खरेदी विक्री करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या मोबाईलचा वापर करून ऑनलाईन खरेदी करू लागलेला आहे, विक्री करू लागलेला आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, क्रोमा, रिलायन्स डिजिटल स्टोअर, मिंत्रा अशा असंख्य कंपन्याच कार्यरत आहेत आपल्याला माहिती आहे. गुगल पे, फोनपे, पेटीएम, भीम पे या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे पैसे नसताना आपण वस्तूंची विक्री आणि खरेदी करणं आता शक्य झालेलं आहे. मनोरंजनाच्या क्षेत्राचा विचार केला तर संवाद आणि कलेच्या क्षेत्रातील हे महत्त्वाचं क्षेत्र. जगातील प्रत्येक व्यक्ती या क्षेत्राशी जोडली गेलेली आहे. कधी काही TV हा चमत्कार वाटला होता, पण आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे क्षेत्र झपाट्याने बदलले. आता काही केवळ TV संचय माध्यम राहिलेले नाही, तर प्रत्येकाच्या हातामध्ये असणारा मोबाईल आता मनोरंजनाचं माध्यम बनलेलं आहे. आपण हवं तेव्हा चित्रपट, मालिका, गाणी या पलीकडे जाऊन वेब सिरीज, रील्सपर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा आहे असं म्हणू शकतो. स्मार्टफोनवर OTT ॲप्सवरून ऑनलाईन चित्रपट पण पाहता येतो. हे सगळं केवळ आणि केवळ शक्य तंत्रज्ञानामुळे झालं. पुढचा मुद्दा आहे बँकिंग क्षेत्र. आता बँकेत जाऊन स्लिप्स भरून बँकेत पैसे भरणे, काढणे, पाठवणे आता कालबाह्य होत चाललेलं आहे. आता बँकिंग क्षेत्र तंत्रज्ञानामुळे पूर्ण बदललेलं आहे. नेट बँकिंगच्या साहाय्यानं आपण संगणक आणि मोबाईलचा वापर करून सर्व व्यवहार ऑनलाईन करू शकतो. बिल, कर्जाचे हप्ते आज आपण घरबसल्या ऑनलाईन भरू शकतो. तसे एका खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यात सेल्फ ट्रान्झॅक्शन ही आपल्याला करता येतं. ऑनलाईन पैसे पाठवता येतात. गुगल पे, फोनपेच्या माध्यमातून आपल्याला अनेक सुविधा सोयीस्कर झालेल्या बघायला मिळतात. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा मुख्य स्रोत आहे. आजच्या आधुनिक युगातील हा एक माहिती तंत्रज्ञानाचा मुख्य स्रोत. संगणकाची तुलना मानवाशी करता येते. डोळे, कान, त्वचा, जीभ, नाक या इंद्रियांमार्फत आपण माहितीची देवाणघेवाण करतो. तर संगणक, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, CD, पेन ड्राईव्ह, स्पीकर इत्यादीद्वारे माहितीची देवाणघेवाण करतो. मानव मेंदूमध्ये माहिती साठवतो, तर संगणक आपल्या मेमरी युनिटमध्ये माहिती जतन करून ठेवतो. न थकता काम करतो, माहिती साठवून ठेवतो. म्हणजे फार मोठा एक महत्त्वाचा मुख्य स्रोत आपण म्हणू शकतो. माहिती तंत्रज्ञानाचं महत्त्व अधिक आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दैनंदिन जीवन व्यवहारामध्ये काही निवडक क्षेत्र जर शोधली तर आपल्याला लक्षात येतं की सगळीकडे संगणकाचा उपयोग आहे. मनुष्यबळ आता कमी झालेलं आहे संगणकामुळे. व्यवसाय गतिमान झालेले आहेत. कामातील सुसूत्रता, अचूकता वाढलेली आहे. वेगवेगळे सॉफ्टवेअर आता संगणकावर व्यवसायाच्या आधारे वापरले जातात. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गती आणि अचूकता आवश्यक आहे आणि हे सगळं साध्या माहिती तंत्रज्ञानामुळे झाले. म्हणजे एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांची घेण्यात येणारी परीक्षा, त्यांचं केलं जाणारं पेपर चेकिंग हे सगळं कशामुळे शक्य झालेलं आहे.
फक्त माहिती तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. सर्वात महत्त्वाचं झालं म्हणजे इंटरनेटमुळे आपल्याला बऱ्याचशा सोयीसुविधा सगळं काही हातात आलं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं हे सगळं फार महत्त्वाचं ठरतं. पुढील घटक आहे तंत्रज्ञानाने प्रभावित संदेशाचे विविध माध्यमं. आता जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला माहिती आहे की तंत्रज्ञानाचा प्रभाव हा वाढलेला आहे. दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस तंत्रज्ञानाचा आविष्कार अनुभवत आहे. या संदर्भात विविध चर्चा आपण आता पाहिलेलीच आहे. तंत्रज्ञानाने प्रभावी संवाद माध्यमे आज संगणक आणि मोबाईलच्या रूपाने वापरले जातात. जगभरात आज सर्वाधिक संपर्क संगणकाच्या माध्यमाने होत आहेत. जर आपण मोबाईलचा विचार केला तर संगणकाची जागा मोबाईलने घेतलेली आहे. इंटरनेटची जागा किंवा लाखोच्या संख्येत असलेल्या वेबसाईटवर व्यवहारासाठी उपयोजित येणारी विविध पर्याय व्यवस्था आहे. हे सगळं शक्य झालेलं आहे. गुगलसारखे सर्च इंजिन आपल्याला अचूक माहितीपर्यंत पोहोचवतं. विकिपीडियासारखे मुक्त ज्ञानकोश तुम्हाला हवी असलेली माहिती देण्याचा प्रयत्न करतात आणि हा ज्ञानकोश जगातील जवळपास महत्त्वाच्या 350 भाषांमध्ये उपलब्ध आहे. आणि त्यामध्ये एक महत्त्वाची भाषा म्हणजे मराठी आहे. युनिकोड फॉन्टच्या शोधानंतर हा एक महत्त्वाचा फॉन्ट आहे की या शोधामुळे विविध भाषांचा संगणकावर वापर करणं शक्य झालं. आणि युनिकोड फॉन्टमुळे स्वतःच्या भाषेत संवाद साधणं सहज आणि सोपं झालं. विकिपीडियासारखा मुक्त ज्ञानकोश सगळ्या भाषांमध्ये आणणं शक्य झालं. घरी ग्रंथालयात ज्ञानकोशांचे खंड सांभाळणे हाताळणे फार जिकिरीच असते. आणि या अडचणीवर मात करणारा अधिक सोपा म्हणजे आभासी ज्ञानकोश विकिपीडिया. जसं की आपण मोबाईलवर काही माहिती सर्च करायला गेलो मराठीची की ती विकिपीडियाद्वारे आपल्याला पोहोचवण्याचं काम केलं जातं. म्हणजे हवी असलेली माहिती गतिमान स्वरूपामध्ये कोणत्याही विलंबाशिवाय लगेचच्या लगेच सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ही माध्यमं प्रभावीपणे काम करू लागलेली आहेत. ज्यामुळे संदेशाने गतिमान आणि अचूक झालेला आहे. तर संदेशाची वेगवेगळी माध्यमं आहेत. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माहितीचे अनेक स्रोत उपलब्ध झालेले आहेत. त्याची थोडक्यात ओळख आपण करून घेणार आहोत. आज अगदी सुरुवातीला संदेश देण्यासाठी कधी काही माणूस पाठवला जायचा, तुताऱ्या वाजवल्या जायच्या, दूर करणं, कबुतरं सोडणं असे संदेशाचे माध्यम वापर करत. तर आज फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपपर्यंतचा प्रवास या दृष्टीनं फार महत्त्वाचा ठरतो. कधी काही हाताने लिहिलेली पत्र पोहोचवण्यासाठी निरोपांची गरज भासत आणि छपाई यंत्रांचा शोध यासाठी फार महत्त्वाचा आला. आणि पुढे मग छपाई यंत्रांचं तंत्रज्ञान आलं. अगदी धातूच्या साच्याची प्रिंटिंग ते संगणकाच्या मदतीने होणारी छपाई इथपर्यंत छपाईचा असा थक्क करणारा प्रवास आहे आपल्याला माहिती आहे. अनेक वृत्तपत्र, नियतकालिकं, मासिकं, पुस्तकं, विश्वकोशासारखे कोश ते दररोज घडणाऱ्या घटना हे अगदी प्रिंटिंगमुळं अगदी सहज शक्य झालेलं आहे पोहोचवणं. त्यानंतर प्रिंटरपासून ते अगदी ब्लॉग मेकिंग कराव्या लागणाऱ्या लेटर प्रेस किंवा प्लेट्सपासून CTPS हा एक वेगळा ऑफसेट तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. हा शोध फार महत्त्वाचा ठरला. इसवी सन 1450मध्ये जॉन गटेन्सबर्ग यांनी प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला. त्यामुळे बरीचशी पुस्तकं, वर्तमानपत्र, मासिकं, साप्ताहिकं यांच्या माध्यमातून संवाद होऊ लागला. त्यामुळे छपाई तंत्रज्ञानाचं अनेक अर्थाने महत्त्वाचं योगदान आहे असं आपल्याला म्हणता येईल. वृत्तसंस्था वृत्तपत्रे असतील, नभोवाणी, दूरचित्रवाणी, व्यापारी संस्था इत्यादींना विशिष्ट शुल्क आकारून वृत्त पुरवणाऱ्या संस्थांना वृत्तसंस्था म्हणतात. त्यांचे जागतिक, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक असे प्रकार केले जातात. जगाच्या कोनाकोपऱ्यातून वृत्त गोळा करणाऱ्या आणि जगाच्या कोनाकोपऱ्यापर्यंत वृत्तसंस्थांवर बातम्या पोहोचवल्या जातात, ज्याला PTI असं म्हटलं जातं, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. त्यानंतर UNI म्हणजे युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या भारतातील राष्ट्रीय वृत्तसंस्था आहेत. वॉशिंग्टन, लंडन, मॉस्को, ढाका, इस्लामाबाद, बीजिंग इत्यादी ठिकाणी संस्थांचे प्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळतात. नभोवाणी, दूरचित्रवाणी, वृत्तपत्र जगभरात सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये पुरवलेल्या बातम्यांचा असेल ह्या सगळ्यांचा प्रभाव या ठिकाणी आपण पाहू शकतो. ही माध्यमं आता तंत्रज्ञानावर आधारित असून पूर्वीपेक्षा प्रचंड अशी गतिमान झालेली आहेत. 70च्या दशकामध्ये या माध्यमांचा प्रभाव वाढला गेलेला आहे. परंतु जागतिकीकरणानंतर आणि आधुनिक तंत्रज्ञानानंतर प्रत्येक माध्यम स्वतःची यंत्रणा विकसित करण्याच्या दृष्टीने विचार करू लागलेला आहे. त्यामुळे या संस्थांचे स्वरूप बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि नव्या स्वरूपाच्या वृत्तसंस्था तयार झालेल्या दिसून येतात. वर्तमानपत्रांचा जर विचार केला तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर वर्तमानपत्र छपाईचे स्वरूप सतत बदलताना दिसते. आज वर्तमानपत्र डिजिटल देखील होऊ लागलेली आहेत, मोबाईलवर उपलब्ध होऊ लागलेले आहेत. मनोरंजन, माहिती, संदेश, ज्ञान, चर्चा, विवेचन, परीक्षण हे सगळं वर्तमानपत्रात होतं. किंवा टॅब आणि संगणकावर देखील आपल्याला पेपर वाचता येतात. कोरोना साथ जेव्हा होती तेव्हा
त्या प्रादुर्भावामध्ये वर्तमानपत्रांची छपाई बंद होती. ती वर्तमानपत्र रोज निघत होती, ती मोबाईलवर येत होती. म्हणजे दूरदर्शन, रेडिओ यासारख्या प्रसारण माध्यमांच्या तुलनेत वृत्तपत्र हे मुद्रित माध्यम काही बाबतीत जास्त किफायतशीर ठरलेलं आपल्याला दिसून येतं. तर तारायंत्र, आता तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचा विचार करताना 19व्या शतकात विजेचं आणि 20व्या संगणकाचं मानलं जायचं. तारायंत्र हा विजेच्या शोधानंतरचा तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा आविष्कार. तंत्रज्ञानाच्या आणि संदेशनाच्या इतिहासात जशी प्रगती होत गेली तसं संदेशनाचं स्वरूप देखील बदलत गेलं. दूर अंतरावर असणारे व्यक्ती किंवा संस्था यांमध्ये त्वरित विचार विनिमय किंवा संदेशवहन म्हणजे संपर्क साधण्यासाठी तारयंत्र हे फार महत्त्वाचा शोध ठरलं. विजेचा शोध लागल्यानंतर संदेशनासाठी वीज विद्युत प्रयुक्तीच्याद्वारे संदेशवहन करण्याकरता तारायंत्र ही एक जुनी, साधी आणि कार्यक्षम अशी पद्धत होती. त्यानंतर विचार करायला गेलं तर टेलिफोन. आता आपल्याला माहिती आहे की विजेच्या शोधानंतर तंत्रज्ञानाने जी काही प्रगती केली ती आश्चर्यकारकच आहे. विजेच्या शोधाचा उपयोग करून संदेशनासाठीचे तंत्रज्ञान शोधण्यावर माणसाने लक्ष दिले. त्यातून लागलेल्या अनेक शोधामध्ये टेलिफोन येतो. टेलिफोनने जगात संवादाच्या बाबतीत प्रचंड मोठी क्रांती केली. कधी काही लोकांना टेलिफोनचा चमत्कार देखील वाटलेला आहे. तारांमधून आवाजाचे वहन आणि करणं ह्या काही विशेष गोष्ट वाटत नाही आजच्या काळात. तर टेलिफोनची जागा पुढे मोबाईलने घेतली आणि एकंदरीत टेलिफोन ह्या विजेच्या माध्यमातून ध्वनी लहरींची देवाणघेवाण करू लागला. त्याच्या उपयुक्ततेमुळे जगभरात बघता बरंचसं म्हणजे टेलिफोनची संख्या वाढली. मग वायरशिवाय चालणारे टेलिफोन्स आले. म्हणजे खूप महत्त्वाचा शोध लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर रेडिओ आणि दूरचित्रवाणीचा जर विचार केला तर काही वर्षापूर्वी रेडिओ संवादाचं प्रभावी माध्यम होतं. देशासह जगभरातील बातम्या रेडिओवरून प्रसारित केल्या जात होत्या. त्या ऐकण्यासाठी लोक रेडिओभोवती जमत असत आणि एकूणच म्हणजे दूरचित्रवाणी आली आणि रेडिओचं महत्त्व कमी झालं. तर पूर्वी रेडिओला फार महत्त्व दिलं जात होतं, परंतु अलीकडच्या काळात तर FM आल्यानंतर रेडिओची उपयुक्तता पुन्हा वाढली. विशेषतः कारची म्हणजे 4 चाकी गाड्यांची संख्या वाढल्यानंतर रेडिओ ऐकणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली. रेडिओद्वारे प्रदान केलेल्या सेवांमधील बदलांमुळे लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला, कारण तो आता ब्रॉडबँड, टॅबलेट आणि मोबाईलद्वारे सहज उपलब्ध झाला. आधुनिक संपर्क यंत्रणेत उपग्रह वाहिन्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज प्रादेशिक आणि उपग्रह वाहिन्या केबल टीव्ही मार्फत घरोघरी पोहोचलेल्या आपल्याला दिसून येतात. 2004 मध्ये प्रक्षेपित केलेला आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसार मंत्रालयाने उपग्रह व जमिनीवरील रेडिओ अँटेना वापरून देशभर ERNET नावाचे नेटवर्क देखील तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जर विचार केला तर रडार. तर रडारची मराठी विश्वकोशातील व्याख्या म्हणजे काय, तर ज्या वस्तू दूर अंतरावर असल्यामुळे ढग, धुके, पाऊस, अंधार यांमुळे साध्या डोळ्यांना ते दिसू शकत नाहीत अशा वस्तूंचे निश्चित ठिकाण म्हणजे त्यांचे निरीक्षण, स्थानकापासूनचं अंतर, त्या वस्तू चल असल्यास त्यांची गतीची दिशा ज्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने मोजता येतात त्या यंत्रणेला रडार असं म्हणतात. रडार हा शब्द रेडिओ डिटेक्शन अँड रँगिंग या शब्दपंक्तीपासून तयार झालेला आहे. यासाठी विद्युत चुंबकीय तरंग वापरले जातात. एकंदरीत दोन्ही प्रकारच्या ऊर्जा या सरळ रेषेत प्रवास करतात. मात्र साध्या डोळ्याने आपण वस्तूंचे वेगळेपण ओळखू शकतो, तसे वेगळेपण ओळखणे रडार यंत्रणेला शक्य होत नाही. तर रडारचा उपयोग मुख्यत्वे करून आकाशात फिरणारी विमाने, अथांग सागरावरील जहाजं यांचा शोध करण्यासाठी घेतला जातो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक टेलिग्राफ. आज इंटरनेटची काही क्रांती केली, तसेच 19व्या शतकाच्या उत्तरार्धात टेलिग्रामने केली. तार यंत्रणेमुळे दूर संदेशवहन करता येऊ लागला आणि कठीण वाटणाऱ्या अनेक गोष्टी सहज आवाक्यात आल्या. खुष्कीच्या किंवा सागरी मार्गाने संदेश वाहनाला पूर्वी कित्येक महिने लागत, हा वेळ अचानक मिनिटा आणि सेकंदावर आलेला आहे. 1837 मध्ये सॅम्युएल मोर्स यांनी इलेक्ट्रॉनिक टेलिग्राफचा शोध लावला आणि त्यामुळं संदेशाचं वहन विजेच्या स्वरूपामध्ये हजारो मैल होऊ लागले. त्यानंतर आहे वायरलेस इन लोकल लूप WLL. या संपर्क यंत्रणेमुळे काय झालं तर रेडिओ लहरींचा वापर संदेशवहनासाठी होतो किंवा दुर्गम भागात तर टेलिफोनची वायर जाणे शक्य नसते अशा ठिकाणी या संपर्क साधनांचा उपयोग केला जातो. वायरचा वापर नसल्यामुळे खर्च कमी होतो. तसेच या यंत्रणेचा वापर केलेला टेलिफोन मर्यादित क्षेत्रामध्ये मोबाईल फोनप्रमाणे आपल्यासोबत नेता येतो. शहरांमध्ये पोलीस यंत्रणा वाहतूक हाताळण्यासाठी तसेच शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी याचा वापर करतात. त्याला इंटरनेट सुविधा देखील दिली जाऊ शकते. त्यानंतर मोबाईल तर सगळ्यांना परिचयाचा आहे. या मोबाईलच्या शोधानंतर तर
संदेशन क्षेत्रात मोठी क्रांती झाली. हे उपकरण आकाराने छोटे असल्याने त्याची हाताळणी करता येणं सोपं झालं. शिवाय वायरलेस असल्यामुळे त्याला वायरची गरज नव्हती. इंटरनेटचा वापरामुळे तर अनेक व्यवहार मोबाईलद्वारे होऊ लागले. तो लोकप्रिय देखील झाला. हातामधून किंवा शर्टाच्या खिशामध्ये ठेवून सतत बाळगता येतो. स्मार्टफोन आणि PDAs ही उपकरणे एका हाताने वापरण्याजोगी असतात. त्यामुळे वैयक्तिक माहिती व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यामध्ये कॅलेंडर, अपॉइंटमेंट बुक, ॲड्रेस बुक, कॅल्क्युलेटर, नोटपॅड आदी वैयक्तिक वापराच्या ॲप्लिकेशनचा देखील समावेश होतो. टेक्स्ट मेसेजिंग करता येतं. त्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या माहितीची देवाणघेवाण करता येते. कॅमेऱ्याच्या सहाय्यानं पिक्चर व्हिडिओचं आदानप्रदान करता येतं. व्यावसायिक वापर करताना कुठेही बसून वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट यांचा वापर करण्यासाठी PDF पर्सनल डिजिटल असिस्टंट PDA हे स्मार्टफोनसारखेच उपकरण असून त्याचा वापर वैयक्तिक माहिती व्यवस्थापनासाठी केलेला आपल्याला दिसून येतो. पुढे आहे झेरॉक्स, फॅक्स आणि ईमेल. प्रत नकलून काढायची पारंपरिक पद्धत तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर बदलत गेली. स्टाईल मशीन ते झेरॉक्स स्कॅन हा प्रवास देखील अशाच पद्धतीचा आहे. म्हणजे एखादा छापील मजकूर किंवा हस्तलिखित मजकूर अगदी पुन्हा मूळ प्रतीसारखी हुबेहूब प्रत काढण्यासाठी स्टाईल नावाची मशीन आली. आणि पुढे झेरॉक्स मशीन आल्या. कागदावरचा मजकूर इतरांना पाठवण्यासाठी फॅक्स मशीन आल्या. त्या कालबाह्य होऊन इंटरनेटच्या संचारानंतर ईमेल आले. ही सर्व प्रगती तंत्रज्ञानानं केलेली आहे. नवनवे तंत्रज्ञान येत गेल्याने संदेशाची माध्यमं आणि स्वरूप बदलत गेलं. त्यानंतर तंत्रज्ञानाने संपर्क व्यवस्थेचा विचार केला तर कॉल सेंटर हे एक मध्यवर्ती ठिकाण असून खूप मोठ्या प्रमाणात टेलिफोनच्या संदेशांची देवाणघेवाण याद्वारे करता येते. ग्राहकांना माहिती पुरवली जाते. मोठ्या कंपनींना त्याची फार गरज भासते. म्हणजे आपण एखादी नवीन वस्तू खरेदी केली आणि त्या वस्तूच्या वापराबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा ती व्यवस्थित काम करत नसल्यास ती बदलवून घ्यायची असेल तर अशा कॉल सेंटर कर्मचाऱ्याला कॉल जातो. कॉल सेंटरमधील प्रत्येक म्हणजे कर्मचाऱ्याला कॉल सेंटर एजंट असं म्हटलं जातं. त्याला नेटवर्कमधील संगणक टेलिफोन टर्मिनल दिलेले असते आणि लोकांसाठी ते कॉल सेंटर बनवलेलं असतं. म्हणजे त्या ठिकाणी बरीचशी कामंही होत असतात. त्यानंतर टेलिकॉन्फरन्स. टेलिफोनचा वापर करून एकमेकांपासून दूर असलेल्या किंवा अधिक व्यक्तींनी एकाच वेळेस एकमेकांशी केलेले संभाषण याला टेलिकॉन्फरन्सिंग असं म्हणतात. यामध्ये भाग घेणाऱ्यांकडे फक्त टेलिफोनची सुविधा असणं आवश्यक असतं. टेलिकॉन्फरन्सचा उपयोग प्रशिक्षण देण्यासाठी, एखादा मोठा समारंभ व्यवस्थित पार पाडण्यासाठी, व्यवसाय संदर्भात अनेक जणांशी सल्लामसलत करून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर केला जातो. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग 2 किंवा अधिक व्यक्तींना दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून एकमेकांशी संवाद साधता येतो. त्याला व्हिडिओ कॉल असं VCचा प्रयोग देखील असं म्हटलं जातं. 1968 साली हा प्रयोग झाला. सुरुवातीला टेलिफोन नेटवर्क वापरून आवाज आणि दृकशब्देश पाठवून VC करण्याचा प्रयत्न केला. 1990 नंतर ब्रॉडबँड इंटरनेटचा प्रसार आणि इतर तांत्रिक प्रगती झाल्यामुळे VCच्या तंत्रज्ञानात जलद प्रगती घडून आली. त्यानंतर ऑपरेटिंग नियंत्रण कक्ष ही मध्यवर्ती संपर्क आणि नियंत्रण यंत्रणा, मोठ्या सुविधेवर लक्ष ठेवणं, नियंत्रण करणं, सुविधेचे व्यवस्थापन करणं अशी सगळी कार्य किंवा सुविधा याद्वारे पूर्ण केली जातात. जसं की कंट्रोल रूममध्ये 24 तास सतर्कता राखली पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं उपग्रहांवर नियंत्रण असेल किंवा रॉकेट लॉन्चिंग स्टेशन असेल, TV वरील कार्यक्रम असतील, विमान सेवा उपलब्ध करून देण्याच्या कंपन्या असतील, यासाठी हे असे नियंत्रण कक्ष हे स्थापित केले जातात. त्यानंतर संगणक आणि संदेशनाचं कार्य. आता मानवी जीवन गतिमान झालेलं आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गती आणि अचूकता असणं आवश्यक आहे आणि माहिती तंत्रज्ञानामुळे हे तर सहज साध्य झालेलं आहे. माहिती तंत्रज्ञानात सर्वात महत्त्वाचं जाळं जर कुठलं असेल तर ते इंटरनेटचं आहे. माहिती तंत्राच्या युगात आपण इंटरनेटद्वारे जगातील कुठलीही माहिती आणि ज्ञान क्षणार्धात मिळवू शकतो. इंटरनेटवरून अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. सध्या संगणक, इंटरनेट, स्मार्टफोन यांचे सांगड घातलेली नवीन जीवनशैली आपल्यावर अधिराज्य जणू काही गाजवू लागलेली आहे. ई-बुक्सची सोय झालेली आहे. त्यामुळे आपण इंटरनेटवर घर बसल्या कितीतरी भाषांमध्ये पुस्तक आपण वाचू शकतो. म्हणजे एकंदरीत बरेचसे व्हिडिओ कॉलिंग असेल किंवा झूम, गुगल मीट, व्हॉट्सअप कॉल, स्काईप याद्वारे आपण एकमेकांशी बोलू शकतो, संवाद साधू शकतो. म्हणजे महत्त्वाचं संदेशनाचं कार्य हे
संगणकावर इंटरनेटच्या द्वारे होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर इंटरनेटवरील संवाद माध्यम आणि संवादाचे स्वरूप पाहता ट्विटर, ब्लॉगर, वर्डप्रेस, ब्लॉग साईट, फेसबुक, लिंकसारख्या सोशल नेटवर्किंगच्या साईट्स, यूट्यूबसारखी व्हिडिओ स्ट्रीमिंग साईट, ही सर्वच इंटरनेटवरील संवाद माध्यमं आहेत. इंटरनेटवरील सारी संवाद माध्यमं लोकांसाठी तयार केलेली आहेत. जगातील वेगवेगळ्या लोकांचे अनुभव देवाणघेवाणीसाठी, अनुभव, विचार, मत प्रकटीकरणासाठी ही माध्यमं फार महत्त्वाची ठरतात. त्यानंतर ई संमेलन. अलीकडे एका मराठी संस्थेने निरंतर संवादी असे ई साहित्य संमेलन भरवले. म्हणजे एका मराठी संस्थेने मराठी साहित्याच्या प्रसारासाठी, उत्सवासाठी या माध्यमाचा अतिशय प्रभावीपणे वापर करून घेतला. ऑनलाईन वाचकांचा एक नवा वर्ग या दृष्टीने उदयाला आलेला. आज आर्कूट, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग या माध्यमातून मराठी माणसं सतत व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. विविध परिसंवाद याद्वारे होतात, भाषणं होतात, मुलाखती होतात, कविकट्टा होतात. या अशा भरपूर प्रतिसाद या संमेलनांना देतात ही सगळेजण. आणि आधुनिक युगाच्या संवाद माध्यमांशी सांधा जोडत एका मराठी संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम मराठी माणसांसाठी अभिमानास्पद असाच आहे. शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने विचार केला तर आज अभ्यासकांमध्ये सध्या विविध प्रकल्प पूर्ण करावायचे असतात. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवला जातो, त्यासाठी मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने माहिती गोळा करायची असते आणि ती सगळी माहिती किंवा ते सगळं मार्गदर्शन आपल्याला संगणक किंवा इंटरनेटच्या द्वारे होत असतं. वेगवेगळ्या चळवळी किंवा आंदोलनं असतील. आजच्या युवा पिढीला संवाद माध्यमातून आणखी एक महत्त्वाचा फायदा होतो, तो म्हणजे एखाद्या मुद्द्यावर स्वतःची भूमिका मांडणं, न पटणाऱ्या घोषणा विरोध करणं, त्यासाठी आंदोलन करणं हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्याद्वारे अशा पद्धतीनं आपलं मत मांडण्याचं काम ह्या चळवळी आंदोलनांच्या द्वारे केलं जातं. ज्याच्यामध्ये गुगल, ट्विटर यासारखी जी काय माध्यम आहेत तिथं आपण आपले कमेंट नोंदवू शकतो, आपलं मत मांडू शकतो. जर विचार केला सोशल नेटवर्किंग साईटचा तर माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर या मंत्र्याची जगभरात ओळखच मुळे ट्विटर मंत्री अशी आहे. भारतात सोशल नेटवर्किंगची ओळख सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने शशी थरूर यांच्याकडे झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या सोशल मीडियावर थरूर यांच्या फॉलोअरची संख्या आज 82 लाखांच्या घरात आहे. किंवा IPL संदर्भातही ट्विटरवर वक्तव्य केलं जातं. भारत पाकिस्तान संबंधातील भाष्य त्या ठिकाणी केले जातात. म्हणजे आज बहुतेक राजकीय नेते ट्विटर, फेसबुक यांच्या आधारे आपलं मत व्यक्त करत असतात. त्यानंतर फेसबुक हे अत्यंत महत्त्वाचं संवाद माध्यम. कलाकार, राजकीय नेते, सामाजिक नेते, विचारवंत यांच्यापासून सामान्यातील सामान्य व्यक्ती आज फेसबुकचा वापर करताना दिसते. ज्याच्यामध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते, लोकांशी आपल्याला जोडता येतं, गप्पा मारता येतात, शुभेच्छा पत्रावर लिहिलेला मजकूर, छोटेसे व्हिडिओही पाठवले जातात. फेसबुक पेजेस तयार केले जातात ज्याद्वारे आपण आपल्याला हवी असणारी माहिती त्या ठिकाणी टाकू शकतो. आज विद्यापीठं किंवा महाविद्यालय किंवा शासकीय आणि निमशासकीय संस्था यांची फेसबुक लाईव्हद्वारे प्रसारण देखील होत असते. ऑर्कुट. आता एकेकाळी सोशल मीडियाच्या वाटचालीमध्ये ऑर्कुटचे महत्त्वाचे स्थान होते, कारण सोशल नेटवर्किंगची संकल्पनाच मुळी या संकेतस्थळाने उजवली. मध्यंतरी हे संकेतस्थळ गुगलच्या मालकीचे झाले. आज आणि फेसबुकच्या स्पर्धेत टिकण्यासाठी हे संकेतस्थळ अधिकाधिक सुटसुटीत आणि उपयुक्त मानले जाते. या संकेतस्थळाने जुन्या मित्रांशी पुन्हा जोडण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं. जगभरातील लोकांशी छंद, आवडीनिवडी, उद्योग, व्यवसाय अशा गोष्टींशी संबंध प्रस्थापित करता येतात. त्या ऑर्कुट हे ऑनलाईन कम्युनिटी बनवून सत्यसंवादी राहता येतं त्याच्याद्वारे. त्यानंतर ट्विटर एक ब्लॉगिंग वेबसाईट आहे ज्याच्यावरून क्रिकेटपटू किंवा राजकीय नेते मंडळी असतील, कलाकार असतील, हे आपले ब्लॉग संकेतस्थळावर उपलब्ध करतात. त्याला आपण चिवचिव असं म्हणू शकतो ट्विटरला. त्याच्यामध्ये SMS प्रमाणे केवळ 280 शब्दांमध्ये आपला ट्विट म्हणजे संवाद व्यक्त करावा लागतो. या संकेतस्थळाला जगात काय चालू आहे, जीवनात काय सध्या चालू आहे, आपली वाटचाल काय किंवा महत्त्वाच्या काही सूचना देण्याचं काम ट्विटरच्याद्वारे केलं जातं. आणि सोशल नेटवर्किंगची सारी संकेतस्थळं साऱ्या जगाचे खुले व्यासपीठच बनलेलं आहे हे म्हणायला हरकत नाही. कारण ते इंटरनेटवरील वेगवेगळे दैनिक आहेत ज्याच्यामध्ये वृत्तपत्राचा समावेश आहे. इंडिया न्यूजनेट किंवा बिझनेस इंडिया एक जो काही समूह आहे त्यांनी देखील बऱ्याचशा आपल्या इंटरनेट आवृत्ती सुरू केलेल्या आहेत. सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, लोकमत, सामना, तरुण भारत अशी दैनिक इंटरनेटवर वाचणाऱ्या वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येते. इंटरनेटवर फक्त वृत्तपत्रच नव्हे तर मराठी लेख, कविता, इतर जे काही ललित साहित्य आहे त्याचं देखील आपल्याला वाचन करता येतं. ज्याच्यामध्ये MyBolly.com असेल किंवा वेगवेगळे संकेतस्थळं असतील. जगातील इतर भाषांच्या तुलनेत मराठी भाषिकांची संख्याही मोठी आहे. मराठी बोलणारे लोक जगभर दिसून येतात.
वेगवेगळे उपक्रम जसं की संकेतस्थळ आहेत काही उपक्रम, मिसळपाव, मराठी माती, मराठी वर्ल्ड, मराठी माया, मराठी माती .com, मनोगत, अनामिका, मराठी वाचनालय, ही वेगवेगळी संकेतस्थळं आज वाचकांच्या पसंतीला उतरलेली आहेत. या संकेतस्थळांवर कविता, कथा, कादंबरी अशा वेगवेगळ्या लिंक असतात ज्याद्वारे आपल्याला ते वाचता येतात. एकूणच इंटरनेटवरील मराठी भाषेची वाटचाल कौतुकास्पद अशीच आहे आणि मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे तो सामाजिक संबंधांचे जाळं तयार करून जीवन जगतो. पत्र, दूरध्वनी, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, प्रवासाची साधनं आणि इंटरनेट सर्व संपर्क माध्यमच आहेत आणि अलीकडच्या काळात माणसं जोडण्यासाठी संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. त्यामुळे ह्या घटना फार महत्त्वाच्या ठरतात. आता मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा विचार करता मराठी सुमारे 11 कोटीहून अधिक लोकांची भाषा आहे. तर बदलत्या काळातही ती मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहारात वापरली जाते. संगणक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रामध्ये तिचं आपल्याला योगदान दिसून येतं. तर मराठी आणि तंत्रज्ञानावर आधारित नवीन अशी वेगवेगळी क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये मराठीतून नोकरी व्यवसायाच्या कोणत्या आणि किती संधी आहेत किंवा तिचा दैनंदिन व्यवहाराबाहेर संचार कसा आहे, त्यामध्ये शिक्षण असेल, पत्रकारिता असेल, वेगवेगळे नोकरी व्यवसायाच्या नवनव्या संधी असतील. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर हे फार शक्य झालेलं आहे. आता मराठी भाषेचा तंत्रज्ञानाचा विचार करता प्रत्येक क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या आविष्काराची सविस्तर चर्चा आपल्याला या दृष्टीनं करता येते. प्रथम मराठी भाषेचा तंत्रज्ञानाशी आलेला संबंध आणि त्याच्या रिलेटेड किंवा त्या संदर्भात उपलब्ध झालेली क्षेत्र ही फार महत्त्वाची ठरतात. मराठीचा संगणकावरील वापर हा बऱ्यापैकी आता वाढलेला आहे. तंत्रज्ञानाचं, इंटरनेट वापराचं ज्ञान असेल, सोशल मीडियावर लिहिण्याचं कौशल्य असेल, हे मराठी भाषेतील प्रभुत्व असेल, त्यामध्ये क्षेत्रामध्ये रोजगार मिळवून देता येतो. लिहिण्या बोलण्यातील स्पष्टता असेल, वाचन आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आज अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता येतं. आत्ताच आपण पाहिलं वेगवेगळी जी काही क्षेत्र आहेत त्या ठिकाणी मराठी भाषा ही फार महत्त्वाची ठरते. तर आता महाजालावर म्हणजे इंटरनेटवर मराठीचा वापर कसा होतो, तर कुठल्याही भाषेच्या विकासासाठी ती भाषा किती वापरली जाते हे पाहिलं जातं. मराठी भाषा संगणकासारख्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित माध्यमावर आणि इंटरनेट म्हणजे महाजालावर किती आणि कशी वापरली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. नव्या काळात ही वाढवायची, टिकायची असल्यास तिला संगणक आणि महाजालावरील वापर वाढणं फार महत्त्वाचं आहे. मराठी भाषेतील जुने ग्रंथ मूळ प्रतीवरून स्कॅन करून केलेल्या रूपात युनिकोडमधील PDF फाईल अशा दोन्ही प्रकारात संकेतस्थळावर उपलब्ध होऊ लागलेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था यांनी प्रकाशित केलेली बरीचशी पुस्तकं संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. फक्त मराठीच नव्हे तर खूप वेगवेगळे आपले जे काही इतर विषय आहेत, इतिहास, पर्यटन, भूगोल, संस्कृती, मराठी साहित्य या सगळ्यांची माहिती देणारी अनेक पुस्तकं संकेतस्थळं सध्या कार्यरत आहेत. वेबसाईट वेगवेगळ्या आलेल्या आहेत जसं की www.tukaram.com यासारख्या वेबसाईटवर संपूर्ण तुकाराम उपलब्ध झालेले आहेत, त्यांच्याबद्दल चर्चा करता येते. तर संगणकावर मराठीचा विचार केला तर आज कोणत्याही संगणकावर आज्ञा, कृती या इंग्रजी भाषेतून दर्शवलेल्या असतात. संगणकावरचा कळफलक इंग्रजी भाषेतील असतो म्हणजे संगणक इंग्रजी भाषेतून चालतो, कृती करतो. खरे तर संगणकाला कोणतीही भाषा थोड्याफार प्रकारे सारखीच असते, त्या दृष्टीने पाऊल टाकणं त्याला आवश्यक असतं. मराठी आणि इंग्रजी या भाषेतील द्वैभाषिक संगणक निर्माण करणं शक्य झालेलं आहे. त्याची गरज आहे का? त्यासाठी वापरली जाणारी मराठी दैनंदिन व्यवहारातील भाषा ही सुलभ हवी. सध्या मोबाईलवर उपलब्ध करून दिलेली मराठी अनाकलनीय वाटते. सगळ्यांनाच मोबाईलवरचं मराठी टाईप करता येत नाही, त्यामुळे आणि विशेषतः न्यूनगंड देखील आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण मराठी संगणक तयार होणं, नागरिकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. मराठीसाठी युनिकोडचा वापर केला जातो. आज भारत हा बहुभाषिक देश आहे आणि युनिकोडच्या वापराद्वारे अनेक फॉन्ट आपल्याला वापरता येतात, जलद गतीने टंकलेखन करता येतं. यासाठी मराठी, हिंदी, संस्कृत यांसाठी देवनागरी लिपीसांचं वापरण्यात आलेले आहेत. जसं की मराठीसाठी मॉड्युलर इनपुट ते श्रीलिपी, अंकुर श्रेणीतील फॉन्ट, सीडॅकचे योगे, सुरेखे फॉन्ट, कृतीदेव, शिवाजी, नटराज, चाणक्य, बोली, त्यानंतर मिलेनियमवरून कोकिला असे वेगवेगळे फॉन्ट वापरून संगणकावर सहज मराठी लिहिलं जातं. किंवा ABC अशा इंग्रजी वर्णमालेनुसार वर्गीकरण करण्याची सोय देखील आपल्याकडे आहे. युनिकोड फॉन्टच्या निर्मिती अगोदर संगणकावर मराठी लिहिणं, वाचणं किंवा माहिती पाठवणं जवळजवळ अवघडच होतं. पण आज फॉन्टच्या सहाय्याने आपल्याला ती माहिती डाउनलोड करता येते किंवा पुढच्या व्यवस्थितरित्या पाठवता येते. इंटरनेटवर ईमेल आपल्याला पाठवता येतो. ही ईमेलची संपर्क सुविधा फार लाभदायी ठरलेली आहे. त्याच्यामुळे मराठी भाषेतील मजकूर इंग्रजीमध्ये म्हणजे रोमन लिपीतही पाठवून देता येतो.
युनिकोडचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे लिप्यांतर किंवा एका लिपीतून मजकूर हा दुसऱ्या लिपीमध्ये आपल्याला तो कन्वर्ट करता येतो. युनिकोड जे आहे ते गुजराती मजकूर आपण देवनागरी सहजगत्या वाचू शकतो. ज्यांना गुजराती समजते तो लिपी वाचता येत नाही त्यांना आजचा गुजरात समाचार, गुजराती ब्लॉग देवनागरी देखील वाचता येतं. म्हणजे एकच भाषा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं ती वाचता येतं. आता मराठीतून टंक लेखनासाठी कळफलकाची माहिती म्हणजे कीबोर्ड फार महत्त्वाचा ठरलेला आहे. फोनिटिक, मॉड्युलर, टाईपरायटर, रिगल कीबोर्ड असे विविध पर्याय यासाठी आहेत. मराठीचा इन्स्क्रिप्ट कळफलक देखील आहे. मराठीतून टायपिंग करण्यासाठी सध्या उपलब्ध असणाऱ्या बऱ्याचशा पर्यायांची चर्चा या ठिकाणी आपण करत आहोत. तर मराठी टंक म्हणजे फॉन्ट, आज संगणकावर मराठी टायपिंग करणं म्हणजे अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. त्याशिवाय टंकांबाबत गोंधळही आहे. मराठी टायपिंग म्हणजे शिवाजी, कृतीदेव, DVTT, सुरेख, श्रीलिपी हे टंक हे समजे. वास्तविक संगणकावर मराठी टायपिंग ही आता सहज आणि सोपी गोष्ट बनलेली आहे कारण युनिकोड प्रणाली उपलब्ध झाली. म्हणजे ही प्रणाली संगणकात इनबिल्ट म्हणजे संगणक खरेदी केल्यानंतर सोबत येते. त्याच्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत नाही, ती फक्त कार्यान्वित करावी लागते. मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या दोन्ही कंपन्यांनी ती स्वतःच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध करून दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण इंग्रजीमध्ये मराठी शब्द टाईप करू शकतो आणि तिथं आपल्याला ते सहजपणे पुढं मराठीमध्ये येणार आहे. किंवा आज संगणकावर अगदी फेसबुक, जीमेल मराठीत लिहिता येतात. नेटवर मराठी ब्लॉग साईट्स हजारो संख्येने उपलब्ध आहेत. ते सगळं आपल्याला मराठी वर्ड प्रोसेसरनी ते उपलब्ध करून दिलं आणि आपण एकाच वेळी ते टाईप करू शकतो. वेगवेगळ्या नावाचे फॉन्ट आहेत, त्या फॉन्टच्याद्वारे आपण उत्तम पद्धतीने टायपिंग करू शकतो. आता माहिती तंत्रज्ञान मराठीचा विचार केला तर संगणकावर मराठीचा वापर म्हणजे मराठी भाषेचा सर्वांगीण विकासच होय किंवा विकासाच्या दृष्टीने उचललं गेलेलं महत्त्वाचं पाऊल होईल. यातली पहिली अडचण म्हणजे संगणक सुरू केल्यापासून आपल्याला इंग्रजी भाषेतील शब्द आणि सूचना दिसायला सुरू होतात. पूर्वी युनिकोड फॉन्ट तयार केले नव्हते, ते समजत नव्हते. आता युनिकोड प्रणालीद्वारे संगणकावरील मराठीचे प्रमाणीकरण झालेलं आहे. केंद्र शासनाने याला अधिकृत मान्यता देखील दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाने युनिकोड वापराचे पहिले परिपत्रक 10 सप्टेंबर 2008 रोजी काढले. युनिकोडच्या सहाय्याने मराठी लेखन, DTP असेल किंवा मराठीतून ईमेल पाठवणं, ब्लॉग लिहिणं, स्वतःचं संकेतस्थळ तयार करणं, फोल्डर्स तयार करणं, त्यांना नावं देणं हे सगळं सोपं झालेलं आहे. युनिकोड ही एक संकेत प्रणाली आहे आणि या प्रणालीमध्ये जगातील सर्व भाषांमधील प्रत्येक वर्णाला एकच एक आकडा त्याला कोड म्हणू शकतो आपण हा दिलेला असतो. आणि आज आपण पाहतोय तर संगणक विक्रेते, शासन, वापरकर्ते सर्वांच्या मराठी प्रती असलेल्या अनास्थेमुळे यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली जात नाही, हे दुर्दैवच आहे. मराठीतून ईमेल, आता मराठीतून ईमेल पाठवता येणं ही भाषा संवादातील क्रांती होती. आज ईमेलच्या विषयात म्हणजे हॉटमेल असेल, रेडिटमेल असेल, जीमेल असेल, मेल लोकप्रिय झालेलं. क्षणार्धात आपले ई-पत्र जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते ही तंत्रज्ञानातील मोठी क्रांती आहे. सुरुवातीस केवळ इंग्रजी भाषेतूनच ईमेल जायचा, परंतु आता मराठी भाषेतून ईमेल पाठवता येतात, लिहिता येतात आणि संवाद साधता येतो. जे जसे वर्डवर मराठीत लिहिलं जातं अगदी तसंच मेलवरही लिहायचं असतं ते लिहिता येतं. आज मराठीत अनेक संकेतस्थळ उपलब्ध आहेत. मराठी भाषेत आता म्हणजे अगदी 1996 साली मायबोली म्हणजे www.मायबोली.com हे मराठीतील पहिलं संकेतस्थळ सुरू झालं आणि या वेबसाईटने जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत मराठी माणसाने एकत्र आणलं. आधुनिक जगाचे संवाद माध्यम असणाऱ्या इंटरनेट विश्वात मराठी भाषेने अगदी आत्मविश्वासाने प्रवेश केला आणि या माध्यमाची सारी सामर्थ्य पेललेले. कोरोना 19च्या प्रादुर्भावानंतर संगणक आणि इंटरनेट हाच अनेक क्षेत्राचा आधार बनला. मायबोली सुरुवातीला मराठी भाषेतील एकच वेबसाईट होती, त्यानंतर वेगवेगळे संकेतस्थळ वेगवेगळ्या विषयांसाठी उपलब्ध झाली. आज वेगवेगळ्या संकेतस्थळावर पत्रव्यवहार सुविधा, वधूवर सूचक केंद्र, दिवाळी अंक विक्री, बऱ्याचशा वेबसाईट संकेतस्थळ आपल्याकडे आलेले आहेत. इंटरनेटचं विश्व हे अफाट आणि दिवसेंदिवस विस्तारतच चाललेलं आहे आणि त्या दृष्टीने मग वेगवेगळ्या वेबसाईट येत आहेत. मराठीचा विचार केला तर लेखकांच्या नावाचे देखील वेगवेगळ्या वेबसाईट आहेत, जसं की www.tukaram.com ज्याच्यावरती तुकारामांचे तब्बल 4,500 अभंग उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या भाषांमध्ये ते उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यानंतर www.छत्रपती.शिवाजी.com याच्यावर शिवाजी महाराजांची माहिती आहे. त्यानंतर गदिमा असतील, आपले गदी माडगुळकर असतील, हे सगळे म्हणजे जे काही महत्त्वाचे लेखक आहेत त्या सगळ्यांचे. जशी कुसुमाग्रजांची www.kusumanjali.com, पु ल देशपांड्यांचे www.puldeshpande.net असे संकेतस्थळ आहेत.
म्हणजे एकंदरीत पुलंच्या प्रेमींच्या गप्पांचा कट्टाच इथं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मराठी मित्र www.marathimiत्र.com असं एक संवादासाठीच एक महत्त्वाचं संकेतस्थळ आपण म्हणू शकतो, ज्याद्वारे मराठी मुलांना इंग्रजी शिकवलं जातं. त्यानंतर www.marathi-vidyapit.organization, www.muktangan.org, www.suyogmumbai.com, www.natak.com असे संकेतस्थळ आहे. www.dilipprabhavekar.com म्हणजे आरोग्य.com असेल, बुकगंगा.com आहे, पुस्तक.com आहे. म्हणजे ह्या सगळ्यामुळे काय झालेलं आहे, तर ह्या संकेतस्थळामुळे आपल्याला संगणकावरील मराठी भाषेसंदर्भात उपस्थित होणाऱ्या तांत्रिक समस्यांवर वेगळ्या प्रकारे चर्चा करता येण्यासारखं लोकायत नावाचं संकेतस्थळ आहे. या प्रत्येक संकेतस्थळावर अभिव्यक्त होण्यासाठी काही मर्यादा आहेत. म्हणून या संकेतस्थळांच्या निर्मितीनंतरही मराठी संकेतस्थळांची संख्या वाढत गेलेली आहे. मनोगत.com, उपक्रम.com ही संकेतस्थळं याची महत्त्वाची उदाहरणं आहेत. ही संकेतस्थळं खास संवादासाठी बनलेली आहेत. त्यामुळे या संकेतस्थळांवर विविध विषयांवरील शेकडो लेख आपल्याला पाहायला मिळतात. संकेतस्थळांमुळे बरेच मोठे मराठी विश्व एकत्र आलेले आहे किंवा संकेतस्थळांच्या विश्वात मराठीची घोडदौड ही कौतुकास्पद म्हणूनच ओळखली जाते.